नमस्कार. आज मी बनवणार आहे एकदम झटपट, चविष्ट आणि घरच्या घरी तयार होणारा अंडा मसाला. आणि सगळ्यात खास म्हणजे कुठलंही वाटण न करता. होय ना, मिक्सरना जास्त मेहनत तरीही मिळणार हॉटेलसारखी जबरदस्त टेस्ट. जर तुम्हालाही कमी वेळात मस्त जेवण बनवायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरू करूया आजची सोपी आणि टेस्टी रेसिपी. तर इथे सगळ्यात आधी मी अंडे ना कुकरमध्ये उकडून घेणार आहे. पाहिजे तर तुम्ही टोपामध्ये पण उकडू शकता, पण कुकरमध्ये 3 ते 4 शिट्टीत लगेच उकडतात. तर इथे मी अंडे पहिले धुवून घेतले आणि कुकरमध्ये टाकले. 2 ग्लास पाणी टाकलं आणि 3 ते 4 शिट्ट्या करून उकडून घेतले. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून अंडे थंड पाण्यात टाकले, सोलून घेतले आणि तव्यामध्ये मी थोडंसं लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि मीठ टाकून अंडे मध्यभागी कापून म्हणजे अर्धे करून मी फ्राय करून घेतले. आता इथे मी मातीची हंडी ठेवलेली आहे गॅसवर. यामध्ये मी 4 बारीक चिरलेले कांदे टाकून छान फ्राय करून घेतले. त्यानंतर 2 टमाटर मी बारीक कापून छान फ्राय करून घ्यायचेत आपल्याला. आणि त्यामध्ये मी 3 ते 4 पाकळ्या लसूण टाकून घ्यायचा आहे ठेचून. आता आपल्याला इथे मसाला वाटून टाकायचा नाही आहे. कुठलंही वाटण न करता आपल्याला हा अंडा मसाला बनवायचा आहे. त्यामुळे मी असंच कापून घेतलेला आहे आणि लसूण ठेचून घेतलेला आहे. तुम्हाला जर अद्रक लसणाची पेस्ट टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता इथे ना हा मसाला छान असा फ्राय करून घ्यायचा, झाकण ठेवून फ्राय करायचा, म्हणजे हा लवकर फ्राय होतो. आणि आता याच्यात आपल्याला घरचे बेसिक मसाले टाकून घ्यायचे. तर इथे सर्वात आधी मी अर्धा टीस्पून हळद टाकून घेतली. 1 चम्मच काळा मसाला टाकलेला आहे मी, 1 ते 1.5 चम्मच, आणि अर्धी चम्मच मिरची पावडर. आता तुम्हाला किती तिखट पाहिजे ना त्यानुसार तुम्ही हे मसाले टाकून घ्या. किंवा तुम्हाला जर हिरव्या मसाल्यामध्ये अंडा मसाला बनवायचा असेल तर तुम्ही मिरची टाका किंवा मिरची पेस्ट टाका आणि बनवू शकता. तर इथे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व छान असं परतून घ्यायचं. तर इथे परतत असताना ना थोडंसं पाणी टाकायचं, झाकण ठेवायचं. आता झाकण ठेवून मी हे मसाले छान असे शिजवून घेतले आहेत. बघू शकता मसाल्याला छान तरी आलेले आहे आणि कांदा टोमॅटो पण नरम झालेला आहे. तर आता इथे काय करायचं, आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. आता जे अंडे मी तव्यामध्ये फ्राय केलेत ना त्यामध्ये पण मी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मी इथे थोडंसंच मीठ टाकून घेतलं. तर इथे मीठ टाकायचं, मिक्स करायचं आणि आता आपल्याला याच्यात फ्राय केलेले अंडे टाकून घ्यायचे. तर इथे मी हे फ्राय केलेले अंडे टाकून घेते. तुम्हाला अख्खे ठेवायचे असतील अंडे तर तुम्ही अख्खेसुद्धा ठेवू शकता. थोडेसे त्याच्यावर चिरा करायच्या चाकूनी आणि असे फ्राय करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यात सोडायचे. पण मी ते 2 भाग केलेले आहेत, एका अंड्याचे 2 भाग. तर अशा प्रकारे मी करून घेतले, फ्राय करून घेतले आणि याच्यात टाकून आपल्याला अलगद हाताने याला मिक्स करायचं आहे. आणि इथे मी थोडंसं पाणी टाकलं आणि परत झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं छान अशी ही अंडा मसाला शिजवून घेतलेला आहे. आता हा अंडा मसाला रेडी झालेला आहे. तर इथे ना जास्त याला मिक्स नाही करायचं, नाही तर तुटू शकतात अंडे. तर इथे मी आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर गरमागरम कुठलंही वाटण न करता अंडा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण याला कोथिंबीर टाकून घेऊ याच्यात. तर ही रेसिपी रेडी आहे. तुम्हाला जर आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.